ब्रेक नंतर बुलेटिन मध्ये आपले स्वागत। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। मराठा आरक्षणासाठी सरकारशी लढा सुरू आहे। मात्र आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी आंदोलकांचे कमालीचे हाल झालेत। काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे आझाद मैदानात चिखलाचं साम्राज्य पसरलं। आंदोलनस्थळी पाणी आणि चिखल झालाय, त्यामुळे इथे बसणंही अशक्य झालंय। त्यामुळे संपूर्ण मैदानात आसरा शोधण्यात आंदोलकांचे हाल होत आहेत। दुसरीकडे शौचालयांची सुद्धा वानवा आहे। अपुऱ्या शौचालयांमध्ये पाणी नाहीये। बाहेर सीएसएमटी रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यात। दुतर्फा पार्क केलेल्या गाड्यांमुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली आहे। तर कालची रात्र आंदोलकांनी मिळेल तिथे आसरा घेतला। शेकडो जण सीएसएमटी स्थानकात पथारी पसरून झोपले। फोर्ट भागातल्या इमारतींखाली शेकडो जणांनी पथारी पसरली। या संपूर्ण परिस्थिती संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतील निलेश बुधावले। निलेश, सध्या नेमकी काय स्थिती आहे आणि आंदोलकांचे नेमके हाल का झाले काल? श्रुती, मनोज जरांगे साधारणपणे आता 18 तास उलटून गेलेले आहेत। आपल्या उपोषणावर ठाम आहेत आणि ते सध्या आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह आणि कार्यकर्त्यांची जी संख्या आहे ही मात्र वाढतानाच आपल्याला पाहायला मिळते। सध्याची ही आझाद मैदानातली दृश्य पाहतोय। जोरदार घोषणाबाजी सकाळपासूनच सुरू आहे। यासोबतच कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेऊन हे सगळे आंदोलक रस्त्यावर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आझाद मैदानामध्ये ज्या पद्धतीनं मोठी संख्या आपल्याला पाहायला मिळते, त्याच पद्धतीनं आझाद मैदानाच्या बाहेर देखील अनेक गाड्या ज्या आहेत त्या अजूनही त्या ठिकाणी ठाण मांडून आहेत। रात्री जोरदार पाऊस एकीकडे चालू होता, तर दुसरीकडे आंदोलकांचे प्रचंड हाल आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलकांना सीएसटी स्थानक असेल, चर्चगेट स्थानक असेल, या ठिकाणी आसरा घेतला होता। सध्या प्रामुख्यानं प्रॉब्लेम होतोय तो त्यांच्या राहण्याचा, खाण्याचा, यासोबतच सार्वजनिक ज्या विधी आहेत, ज्या नैसर्गिक विधी आहेत त्या करण्यासंदर्भातला आहेत। मात्र कुठल्याही प्रकारच्या सेवा मिळत नाहीत आणि त्यामुळे अडचणी होत आहेत असा आंदोलकांचा आरोप आहे। आज सकाळपासून आपण पाहतोय आझाद मैदानाच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलकांची गर्दी आहे। काही स्वयंप्रेरणा अनेक मुंबई आणि उपनगरातील लोक आहेत ते आंदोलकांना नाश्ता देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांना खाऊ देत आहेत। तर दुसरीकडे आझाद मैदानामध्ये अजूनही याला संख्या जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आहेत। रात्री उशिरा जे नवी मुंबईला किंवा उपनगरांमध्ये राहायला गेले होते ही सर्व मंडळी आता त्याच ठिकाणी आपल्या गाड्या लावून जे मनोज जरांगे यांना काल आपल्या भाषणातून जे पार्किंग स्थळ घोषित केली होती त्या स्थळी गाड्या लावून आता मुंबईच्या दिशेनं लोकल येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं आता ज्या पद्धतीचा हा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय हा दिवसभर राहील मोठ्या प्रमाणात। पुन्हा एकदा निलेश, त्यामुळे आपण बघतोय कालप्रमाणे आज देखील तेवढाच उत्साह आहे, तेवढाच जल्लोष आहे कार्यकर्त्यांमध्ये। या संदर्भातले अपडेट्स जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।